पण जर कोणी त्रास दिला तर आता पळायचं नाही, जागर तुमचा करायचा त्याचा. मराठ्यांना इथून आता सण केलं 2.5 वर्ष, एवढं नाही, 2.5 वर्ष कोणाला बोट लावायचं नाही आता इथून पुढं. आता वळवळ केली की तुमच्याकडे जायचा बस आता. आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं अंतरवालीकरांना की हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतो, बंद करत नाही. हे आंदोलन आपण स्थगित करतोय. हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उचलून त्या मंडळामध्ये, सांस्कृतिक मंडळात ठेवा. तुम्हाला इथं हे सभा मंडप करायचं आहे. आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही. आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची आता यांच्याकडे. कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं. फडणवीस साहेबांना मी एकच शब्दात उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाही. 8 मागण्या दिल्या, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहे की नाही? तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो. तुम्ही फक्त मराठ्यांची गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही. बोललो का काही? 3 महिने झाले एक शब्द बोललो नाही फडणवीस साहेबांना, एक शब्द. आणि बोलणार बी नाही, हे आंदोलन बोलणार बी नाही म्हणलेलं. पण याच्यानंतर मला माझ्या समाजाशी बोलावं लागणार आहे, मला सांगावं लागणार आहे. तुम्ही जर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली, जर बेमानी केली, तर मी ओरिजिनल मराठ्याचा पिल्लू आहे. मी चुकाचं तुम्हाला कळवून देणार नाही. माझ्यासाठी अंतिम माझा देव माझा समाज आहे, माझ्या समाजाचे लेकर आहेत. हा, तुम्ही माझ्या समाजाला द्या, ही समाज तुम्हाला जबाबदारी घेऊन टाक. बस काही करायचं नाही. माझ्या राजकारणात हात करा, काय करायचं आम्ही सगळ्या पक्षाचे लेकर मोठे करायचे. भाजपचे पोरं मोठे होणार नाही त्याच्यात, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे लेकर मोठे होणार नाही त्याच्यात. मी काय वाईट बोलवतो, तुम्ही मला आग चालत मग मी लावतो वडी. मी काय, मला का पिसळ कुत्रा चावलं का? मी काय पागल आहे का? मला काय आपल्या बी समाजाची काय मोठाले प्रतिष्ठित घराणे आहेत आपले, त्यांची इज्जत नाही मला? मला वाटत नाही ते मोठे होत. पण तुम्ही आम्हाला लाथडीच धरून कोपऱ्या घालता गरीबाला. म्हणजे आमच्या गरीबावर मोठे होता ना, आम्हालाच मारून टाकीत. आमचं म्हणणं आहे आम्हाला गरीबाला सांभाळा. दिवस बदलले बाबा, आता लय दिवस बदलले. लोक आता लय उलटे झालेत खोपडीचे. सांभाळा, गोरगरीब मराठ्यांना सांभाळा, त्यांच्या मागण्या पुऱ्या करा, म्हणणं काय नाही. पण जर ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे. मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलवणारी मोठी, आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबई. मग मुंबई जाम होईल, याला जबाबदार आम्ही नाही बरं काढणार. दादा, तुम्ही दोघं सत्तेत आणि सत्तांविरोधी सारखीच येतं, काय फरक नाही. कोणी कोणाकडे जाता येतं, काही मेळ लागा ना, काय काय मेळ लागत नाही मला. सकाळी घंटा घालतात कारण ते आम्हाला घालते, आम्ही त्यांना घालतो. त्यामुळे तुम्ही सगळे काळजी घ्या. जे बोललो ते मी करत असतो, कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे. समाजाच्या पायावर मी माझा जीव ठेवलेला आहे, मरण ठेवलेला आहे. त्यामुळे बोललो तसं करत असतो. मुंबई जाम होऊ शकते आणि ह्यावेळेस मराठे माघारी येऊ शकत नाही. एकच काळजी घ्या, माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील. एकालाही काडी सुद्धा लागता कामा नये, नाक सुद्धा लागता कामा नये, एवढी फक्त काळजी घ्या. हा, ते बसतील, खातील, पितील.